आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमझरी गावात भक्तीचा अनोखा रंग पाहायला मिळतोय। कलाकार शीतल सौरभ महाजन यांनी 24 तासांच्या अथक मेहनतीतून साकारलेली विठ्ठल रुक्मिणी आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची हुबेहूब रांगोळी सध्या भाविकांचं मुख्य आकर्षण ठरते। माझ्या बळीराजाचं रान पिकू दे ही आर्तसाद घालणारी ही कलाकृती प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत असून लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निमझरीचा परिसर विठुनामाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात आणि सामाजिक बांधिलकीच्या उत्साहात पूर्णपणे न्हाऊन निघालाय। श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर निमझरी या ठिकाणी आज सगळे सज्ज झालेले आहेत। जर भाविकांसाठी आम्ही वाट पाहतोय तरी या मंदिराचे 2008 ला भूमिपूजन झालेले आहे, 2011 ला प्राणप्रतिष्ठा झाली आहे, 2013 पासून यात्रेला सुरुवात झालेली आहे। तरी या ज्या रांगोळीचे जे तुम्ही पाहिलंय महत्व असं आहे की पांडुरंगा भिजू दे रान माझ्या शेतकऱ्यांसाठी, पाऊस पडू द्या आणि सगळ्यांना सुखी आणि समाधानाने आणि आनंदी जगू द्या। हे त्या जे रांगोळी काढले या रांगोळीमध्ये ते चित्र दाखवलेले शेतकऱ्यांसाठी। उद्यासाठी नियोजनात येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे। इथं सगळं भजन वगैरे ती व्यवस्था जे येतील ते भजन वगैरे म्हणतील, जे ते त्याच्या आनंदात इस्कॉन टेम्पल वाले येणार आहेत तेही त्यांच्या हिशोबाने जिथं जागा मिळते त्या हिशोबाने तेही आनंद घेतात। नंतर काही सेवाभावी संस्थांनी इथं डान्स बसवलेले आहेत आणि ते डान्स पाहण्यासारखे आहेत। काही गोरोबा काकांवर बसवलेले आहेत, काही जनाबाईंवर बसवलेले आहेत, काही संत मीराबाईंवर बसवलेले आहेत। खरंच ते डान्स पाहण्यासारखे आहेत। आमच्या अंदाजानुसार 70 ते 80 गावाच्या दिंड्या इथे येऊ शकतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तशी सर्वात मोठी दिंडी आमची आर ते निमझरी राहते, आर ते दिंडीला सगळे गाव जॉईन होतात आणि इकडे कडमसरे, अजंदे, मांडरपूर, कडे, दैवत, करवण हे सगळं जे मी सगळ्या गावांचे नाव घेऊ शकत नाही, पण सगळे गाव एका ठिकाणी जॉईन होतात, मग ते वरवाड्यातनं इकडे येतात।